नागपूरमध्ये हिट अँड रनची प्रकरण समोर आलेलं आहे। फुटपाथवरती झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं। यामध्ये 2 मजुरांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीररीत्या जखमी आहेत। मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे। वाठोडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या दिघोरी नाक्याजवळ ही दुर्घटना घडली। आरोपी कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। संबंधित आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते। भूषण लांजेवार असे या कार चालकाचं नाव आहे। या सगळ्या परिस्थितीचा आणि घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुराला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिघोरी नाक्याजवळ ही घटना घडलेली आहे। आणि जर का तुम्ही त्या घटनास्थळाचं दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की या फुटपाथवर 9 मजूर रांगेमध्ये झोपलेले होते आणि त्यांचं झोपडं देखील बाजूला आहे। स्थानिक काही वस्तू असतात त्या विक्रीचं काम करतात आणि यांचा एक परिवारच या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आता पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार घटनेच्या वेळेस 2 लोकांचा जागीच मृत्यू झालेला होता आणि 7 गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। पण या दृश्यांवरून तुम्हाला लक्षात येतात की जी माहिती लोकांनी दिली की अत्यंत धोकादायक आणि अत्यंत मोठ्या स्वरूपाचा हा अपघात होता। एक इर्टिका कार होती। इर्टिका कारने थेट मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारामध्ये इथे झोपलेल्या या मजुरावरती त्यांनी चढवली। जी माहिती पुढे येते त्यामध्ये काही तरुण होते आणि तरुण कुठेतरी हुल्लडबाजी करताना ही घटना घडल्याचा प्रकार पुढे आलेला आहे। या कुटुंबातल्या काही महिला पण त्यांना विचारूया, कितने बजे की घटना है? 12:30 बजे। क्या हुआ बताइए। सो रहे थे, हमको तो मालूम ही नहीं चला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।